आता आम्ही म्हणू तेच धोरण, आम्ही लावू तेच तोरण, हे आम्हाला चालणार. आज गणेश नाईक जे बोलत आहेत त्याची या ठिकाणी ठाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी जोडणी करणं हे मला तेवढंसं वाटत नाही. कारण की ते त्यांची इतक्या वर्षापासूनचं त्यांची जी काही भूमिका आहे ती ते मांडत आहेत. टँकर मुक्त ठाणे निश्चितपणे आम्ही करू शकतो. युती करू नये ही भूमिका जी आहे ती तमाम आमच्या कार्यकर्त्यांची पण होती. जर गैर दिसत असेल तर त्या ठिकाणी चौकीदार म्हणून मला काम बघायला लागेल. विकास नुसतं न बोलता त्याची दिशा जी आहे ती भरकटायला नको. भ्रष्टाचार मुक्त आम्हाला विकास पाहिजे. बघा, ठाणे पहिली रेल्वे जी आहे बोरीबंदर ते ठाणे ही देशातली पहिली रेल्वे होती. त्याचं इंजिन लावण्याचं काम आम्हीच केलं. मीच त्याचा पाठपुरावा केला. लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमाच्या नव्या पर्वात आपण आज आपल्यासोबत आहेत भाजपा नेते आणि ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर. संजयजी केळकर हे नेहमी चर्चेत असतात. ठाणे महापालिकेतले मुद्दे असो, जिल्ह्यातले काही मुद्दे असो, ठाणे महापालिकेतला भ्रष्टाचाराचा मुद्दा असो किंवा पाणी प्रश्न असो किंवा अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, हे सातत्याने मांडताना दिसत होते. शिवसेना भाजपाची राज्यात सत्ता असली आणि ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी त्या सत्तेविरोधात जे चुकीचं होतं आहे ते बोलण्याचं धाडस दाखवणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. थोडक्यात स्पष्ट वक्ता ही त्यांची ओळख आहे. ह्या ठाणे महापालिका निवडणुकीची जी धामधूम सुरू आहे, शेवटच्या टप्प्यात प्रचार आला आहे, परंतु ही निवडणूक जेव्हा जाहीर झाल्यानंतर युती हवी की नको याविषयी वेगवेगळे मतप्रवाह येत होते. त्यामध्ये तेही सातत्याने भूमिका मांडत होते की कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याची संधी द्या आणि वरिष्ठ नेत्यांकडे तसा आग्रह धरत होते. परंतु निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांची युती झाली शेवटच्या टप्प्यात, तर नेमकं काय घडलं की ही युती कशासाठी करावी लागली आणि कार्यकर्ते त्यामुळे काही नाराज झाले, त्यांची समजूत काढावी लागली, काही ठिकाणी बंडखोरी झाली, सेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. त्या बंडखोरीचा कसा फटका या निवडणुकीत बसू शकतो याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर आज चर्चा करणार आहोत. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की निवडणुकीआधी आपण सातत्यानं भूमिका मांडत होतो की आपण 16 लढलं पाहिजे, 16 लढायला हवं आणि कार्यकर्ते तशीच आग्रही भूमिका मांडत होते. परंतु अचानक शेवटच्या टप्प्यात असं काय झालं की ती युती करावी लागली? जसे की उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई शहरात तिकडे स्वतंत्र लढतोय आणि इकडे आपण मात्र युतीत लढतोय. तर इथे युती करण्याचं कारण काय होतं? युती करू नये ही भूमिका जी आहे ती तमाम आमच्या कार्यकर्त्यांची पण होती. कारण की बघा, 2017ला निवडणुका झाल्या, त्यानंतर 2026ला निवडणूक होते. म्हणजे मधल्या काळामध्ये 9 वर्ष गेलेली आहेत. या 9 वर्षाच्या काळामध्ये अनेक बदल घडलेले आहेत. अनेक पक्षरचना, पक्षाची संघटन ताकद, त्याच्यानंतर निरनिराळे विषय, हे सगळं बदलत गेलं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना एक कॉन्फिडन्स आला की आपण प्रत्येक भागामध्ये आहोत, प्रत्येक गल्लीमध्ये आहोत. जसं आम्ही म्हणतो चप्पा चप्पा भाजपा, की त्या ठिकाणी आहोत. मग आम्ही लढलं पाहिजे. लोकसभा विधानसभा आम्ही ऐकलं, आता आमची ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे लढलं पाहिजे, जिंकलं पाहिजे आणि त्या भूमिकेमधनं आपण स्वतंत्र लढावं अशी भावना आमची होती, कार्यकर्त्यांची होती. पण 29 महापालिकांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या नंतर ठाण्याला MMR रिजनमध्ये देखील अनेक ठिकाणी भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, उल्हासनगर असेल, इथलं वातावरण, इथले विषय हे वेगवेगळे आहेत. तिथे युती झाली नाही, तिथेही अनेक कारणं असतील. पण ठाणं हे मुंबईच्या अगदी नेक्स्ट डोअर आहे आणि या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची आमच्या नेतृत्वाला इच्छा होती. शेवटी ठाण्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री देखील राहतात आणि त्यांच्या शहरामध्ये पण युती झाली पाहिजे ही भावना होती. ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही कितीही सांगितलेलं असलं तरी एक व्यापक हित शेवटी बघायला लागतं. आणि हे युतीचं राजकारण जे आहे हे आज नाही आहे, गेली 25-30 वर्षापासून अनेक वेळेला झालेली आहे, अनेक वेळेला झालेली नाही. आणि त्या राजकारणामध्ये कार्यकर्ते देखील आता सरावलेले आहेत की बाबा आता काय नाही,
आणि युती आहे आणि त्या दृष्टीने देखील एक व्यापक हित हे आमच्या नेतृत्वाने ठरवलं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही युती जी आहे ती झाली. माझा हाच मुद्दा आहे की आपला पक्ष संघटन आपण म्हणता वाढला गेल्या काही वर्षात. काही राजकीय गणितं बदलली. 8 वर्ष निवडणुकांना झाली. आता हा पक्ष वाढण्याची संधी होती ह्या निवडणुकीत आणि तरी आपण युती केली आणि मध्यंतरी मुख्यमंत्री असं म्हणाले त्यांच्या भाषणात की हे बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे त्यांची शिवसेना चालवत आहेत ते ठाण्यात राहतात. त्यांना दुखवणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही ही युती केली. तर ही भाजपाची काही अपरिहार्यता होती का? नाही, शेवटी काही वेळेला बघा, युती म्हणजे समन्वय पण आहे, देर इज अ कोऑर्डिनेशन अँड कॉम्पिटिशन. समन्वय पण आहे आणि स्पर्धा पण आहे. त्यामुळे त्या त्या परिस्थितीने रूप आपल्याला हा विचार करायला लागतो आणि तो सांगोपांग विचार करून त्यांनी हे काही कंपल्शन नाही की बाबा करायलाच लागेल आता, परंतु काही समजूतदारपणे देखील काही निर्णय घ्यायला लागतात. राजकारणामध्ये 2+2 4 असं होत नसतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला त्या त्या वेळेला अवलंबून असलेले निर्णय घ्यायला लागतात आणि त्या दृष्टीने ते निर्णय घेतले. कारण बघा, केंद्रामध्ये आम्ही महायुती म्हणून काम करतो आहे, राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतो आहे. आज शिवसेना विभक्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असे सगळं विचार जे आहे ते नेतृत्व करतं आणि त्याच्यातून ही काही आउट ऑफ आपल्याला लादली गेली असं नाही. त्यांनी आमच्या पण नेतृत्वाने जे टॉक शोमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी पण सांगितलं, तर त्याच्याप्रमाणे पण तो साधक बाधक विचार करून एक व्यापक हित समोर ठेवून त्यांनी ती युती केलेली आहे. म्हणजे थोडक्यात अपरिहार्यता होती का भाजपाची युती करणं? नाही, अपरिहार्यतापेक्षा व्यावहारिकता देखील बघायला लागते आणि ती देखील समोर आपल्याला ठेवायला लागते की एका बाजूला ही सगळी मंडळी एक झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण विभक्त होऊन आपण लढायचं का नाही लढायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर इथे काही शक्य होत असेल त्या ठिकाणी आपण केली पाहिजे, अशा प्रकारचा आग्रही भूमिका जी आहे ती नेतृत्वाने ठेवली. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली. पाणी प्रश्न मोठा होता. बऱ्याचशा पालिकेतला भ्रष्टाचाराचा प्रश्न होता. याविषयी तुम्ही सातत्याने आवाज उठवत होतात आणि गेले अनेक वर्ष या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आता त्यांच्यासोबतच आपण युतीत लढतोय, तर प्रचार करताना काही आपल्याला अडचणी जाणवत आहेत का आणि त्याचा काही फटका पक्षाला बसू शकतो का? नाही, प्रचार करताना अडचणी एवढ्यासाठी जाणवत नाही की मुद्दे आम्ही सोडलेले नाहीत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील अनधिकृत बांधकाम असेल किंवा भ्रष्टाचार मुक्त सुविधायुक्त अशा प्रकारचं आम्हाला जे महापालिकेमध्ये वातावरण हवं आहे, तिथे काम हवं आहे, तर हे मुद्दे आम्ही सोडलेले नाहीत. बघा, मी स्वतः अस्सल ठाणेकर आहे. ही माझी जन्मभूमी पण आहे, माझी कर्मभूमी पण आहे आणि त्याच्यामुळे या शहरातल्या प्रत्येक माणसाचा हॅपीनेस इंडेक्स हा वाढला पाहिजे याच्याकडे माझा कटाक्ष आहे आणि त्याच्याकरता आधीही मी लढत होतो, आजही लढतो आहे, उद्याही लढणार आहे. आणि त्याच्यामुळे युतीचं त्याच्यामध्ये आड यायचं काहीच कारण नाही. जर गैर दिसत असेल तर त्या ठिकाणी चौकीदार म्हणून मला काम बघायला लागेल. मी बघत पण आलेलो आहे आणि ठाणेकरांचं हित हे केंद्रबिंदूमधून आपल्याला पुढे आम्हाला काम करायचं आहे. त्याच्यामुळे प्रचारामध्ये आमची ही भूमिका ही काही युतीच्या विरोधात नाही. शेवटी असं कोणालाच वाटत नाही की भ्रष्टाचार झाला पाहिजे, अनधिकृत बांधकामं वाढली पाहिजेत किंवा अशा प्रकारचं पारदर्शी सरकार, सुशासन, सेवा आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारितच आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या दृष्टीने काही आपण जे म्हणतात की विधिमंडळामध्ये अनेक मुद्दे जे आम्ही उचललेले आहेत, त्या मुद्दे काही आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मांडले नाहीत. कारण की एक तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक या ठिकाणी होते. शेवटी प्रशासकीय अधिकार आणि प्रशासनातले अधिकारी यांच्याही अनेक प्रकारच्या चुका असतात ना. बघा की आम्ही नेहमी सांगतो की आम्हाला तर दर 5 वर्षांनी परीक्षा द्यायला लागते आणि निवडून यायला लागतं. अधिकाऱ्यांना एकदा ते नियुक्ती झाली त्यांची की प्रमोशनच असतं आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा एक अंगामध्ये एक अहंकार यायची शक्यता असते की आता आम्ही म्हणू तेच धोरण
आम्ही लावू तेच तोरण, हे आम्हाला चालणार नाही. आणि त्याच्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये देखील यांनी ज्या पद्धतीने महापालिकेचा कारभार हाकला, तर त्याच्या विरुद्ध ताशेरे ओढण्याचं काम आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम हे ठाणेकरांच्या करता आहे. कारण की ठाणेकरांच्या पैशातूनच शेवटी त्या ठिकाणी निधीतूनच हा कारभार हाकला जातो आणि त्याच्यामुळे हे करणं आवश्यक होतं. म्हणजे मित्रपक्षांच्या कारभारावर रोष नाही, तर प्रशासकांच्या कारभारावर आपला रोष आहे. नाही, मित्रपक्ष जर चुकीचं करत असेल तर त्याच्यावरही आम्हाला बोलायला लागेल. शेवटी आम्ही बघा, आम्ही मागच्या वेळेला तर वेगळे लढलो आणि 5 वर्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम केलं. आम्ही सत्तेमध्ये सहभागी नव्हतो. हे कदाचित अनेक जणांना लक्षात नसेल किंवा माहिती नसेल. आणि त्याच्यामुळे जिथे जिथे ठाणेकराच्या हिताच्या आड जे जे कोणी असेल त्याला आम्ही बोलणं आणि त्याच्याकरता आवाज उठवणं, त्याच्याकरता लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोकांचं भलं, लोकहित या त्रिसूत्रीवर आम्हाला काम करणं आवश्यकच आहे. त्याशिवाय ठाणे आणि ठाणेकर हे पुढे जाऊ शकणार नाहीत. विकास योग्य दिशेने पण व्हायला पाहिजे. विकास नुसतं न बोलता त्याची दिशा जी आहे ती भरकटायला नको. भ्रष्टाचार मुक्त आम्हाला विकास पाहिजे. त्या विकासामध्ये कोणाचं तरी भलं होतं आहे, कोणाचं तरी हित होतं आहे, कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे किंवा त्या ठिकाणी काही संशयास्पद काही गोष्टी होत आहेत, तर तसं आम्हाला नको आहे. आम्हाला पारदर्शक अशा प्रकारचा विकास हा ठाणेकरांना अभिप्रेत आहे. पण ही जी भूमिका आहे, गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे महापालिकेवर होती, काही काळ आपणही सत्तेत होतात, पण ही भूमिका तुमची मित्रपक्षाला मान्य आहे का? नाही, त्यांना अमान्य असायचं काही कारण नाही असं मला वाटतं. कारण की कुठलंही सरकार किंवा कुठलंही सत्ताधारी पक्ष जो आहे तो त्या पद्धतीनेच काम करत असतो आणि त्या पद्धतीनेच त्याने काम करायला पाहिजे, ही पण त्यांची पण भूमिका असते. आता अनधिकृत बांधकामाचा विषय आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये अनेक वेळेला मांडलेलं आहे की 1 इंच देखील, 1 वीट देखील अनधिकृत होता कामा नये. आदेश दिलेले आहेत सभागृहातून, सभागृहामध्ये रेकॉर्डवर येत असतं आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांना ही अमान्य असेल असं मला देखील काही वाटत नाही. तर नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईकांनी असं सांगितलं की जर भाजपाच्या नेतृत्वाने मला रोखलं नसतं तर मी एकनाथ शिंदेंचा टांगापलटी केला असता आणि घोडे पण फरार केले असते, म्हणजे बेपत्ता केले असते. तर नेमकं काय त्यांना म्हणजे तिथे युतीत लढत नाहीत त्यामुळे कदाचित असू शकतं, पण खरंच असं झालं असतं का आणि तुम्ही युतीत लढू नये असं आग्रह धरत होतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, बघा, गणेश नाईक हे या जिल्ह्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते देखील 15 वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. फक्त आम्ही त्यांच्या विरोधी पक्षात होतो. मी देखील आमदार असताना हे DPDCच्या सगळ्या बैठका त्यांच्या पालकमंत्रीच्या अखत्यारीत आम्ही काम करत होतो आणि त्याच्यामुळे काही वेळेला एक अनेक वर्ष या ठिकाणी या जिल्ह्यावर त्यांची देखील छाप होती. म्हणजे केवळ ठाणा नाही तर पालघर आणि ठाणा, कारण पालघर त्यावेळेला एकत्र होतं आणि त्याच्यामुळे या नवी मुंबईवर देखील 25 वर्ष एक हाती सत्ता, पक्ष कुठलाही असो, गणेश नाईक साहेबांची होती आणि त्याच्यामुळे त्या भूमिकेमधनं त्यांनी ते व्यक्त केलं असेल की बाबा इथे आम्ही खऱ्या अर्थाने काम करतो आहोत आणि त्याच्यातून ते तिथे उत्स्फूर्तपणे बोलले असतील. आपण नेहमी आरोप करता ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचाराविषयी काय असेल किंवा काय, पण असं दिसतं की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा केळकर शांत दिसतात असं म्हटलं जातं. तर या आरोपावरती आपलं काय म्हणणं आहे? नाही, निवडणुका नाही, मी 365 दिवस ठाणेकरांकरता काम करतो. त्याच्यामुळेच ठाणेकरांनी मला 3ऱ्यांदा निवडून दिला आणि त्याच्यामुळे निवडणुका असोत किंवा निवडणुका नसोत, आजही आमच्या जाहीरनाम्यामध्ये मी जे मांडत होतो तेच आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे असं काही विषय नाही. परंतु शेवटी काही साधनसूचिता असते. ज्यावेळेला आम्ही एकत्रपणे काम करायला सामोरं जातो आहे तर त्यावेळेला आम्ही रोज उठून जर माझ्याच पक्षातल्या माझ्याच कोणाला हे करणं हे देखील योग्य नसतं. परंतु भूमिका आम्ही बदलत नाही आणि बदलणार पण नाही. आमची भूमिका ही ठाम आहे की या शहरामधल्या प्रत्येक ठाणेकर जो आहे तो सुखी, संपन्न, विकसित झाला पाहिजे
आणि त्याच्याकरता आमची भूमिका जी आहे ती कायम तीच राहणार आहे. 2017ची जी निवडणूक झाली त्यावेळी युती झाली नव्हती, बरोबर. तर त्यावेळी भाजपचे नगरसेवक देखील जास्त निवडून आलेले. आता परत युती झालेली आहे, तर नुकसान झालेलं आहे का काही युतीमुळे पक्षाचं? नाही, नुकसान म्हणजे झालं की नाही ह्याच्यापेक्षा आमचे नगरसेवक जास्ती येतीलच. आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो या निवडणुकीत देखील फार चांगला असेल, चांगला मोठा असेल. कारण की जनता आम्हाला निश्चितपणे आशीर्वाद देणार आहे. पण मागच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलो आणि ते आमचे 23 नगरसेवक निवडून आले. म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये मी विधानसभेला 14 साली निवडून आलो त्यावेळेला माझे पक्षाचे 3 नगरसेवक होते आणि तेच 17ला जेव्हा निवडणूक झाली 3-3.5 वर्षाने, तर ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये 19 नगरसेवक त्या ठिकाणी आले. आणि त्याच्यामुळे लोकांना एक पर्याय दिसला. लोकांना जर योग्य सक्षम अशी माणसं दिसली तर लोक निवडून देतात आणि त्याप्रमाणे हे विषय घेऊन आम्ही सामोरं झालो. त्याच्यामुळे आपल्याला आमची ही वाढ झालेली दिसते. लोकसंवादमध्ये गणेश नाईक बोललेले की केंद्राने जर मला सूट दिली तर ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही चित्र आहे म्हणजे निकालाची चित्र आहे ते मी यांना उलटं फुलटं करेल. म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार वगैरे जिथे कुठे असेल तिथे मी भाजपची सत्ता आणेन. तो जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे तो ठाण्यातल्या स्थानिक भाजपा नेत्यांमध्ये का नाही? म्हणजे ते कार्यकर्त्यांना न्याय का नाही देऊ शकत? म्हणजे त्यांनी का अग्रभूमिका घेतली नाही की युती नको आणि फक्त 40 जागांवरती का समाधानी राहिले? तोच म्हणजे तुम्ही पण एकदा वाईट दिलेला की मी ह्या जागा वाटपावरती समाधानी नाही आहे, पण युतीसाठी आम्हाला हे करावं लागतं. म्हणजे तो हे कसं आत्मविश्वास का असतं नाही? की आमची पक्ष जो आहे तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. वी आर कॅडर बेस्ड पार्टी आणि त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या एका मर्यादेपर्यंत आम्ही मांडू शकतो, त्याच्याकरता भांडू शकतो, त्याच्याकरता सांगू शकतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला आमच्या पक्षाची आमची काही रचना आहे ना शेवटी पक्षाची, ज्यावेळेला राज्य लेवलचं आणि केंद्रीय लेवलचे नेतृत्व एक गोष्ट ठरवते त्यावेळेला ती तुम्ही मान्य करणं हे देखील आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही पक्षाची कशी वाढ करता येईल त्या अवेलेबल याच्यामध्ये ते देखील मान्य असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज गणेश नाईक जे बोलत आहेत त्याची या ठिकाणी ठाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी जोडणी करणं हे मला तेवढंसं वाटत नाही. कारण की ते त्यांची इतक्या वर्षापासूनचं त्यांची जी काही भूमिका आहे ती ते मांडत आहेत आणि आम्ही जी आहे ती या शहराला आणि भारतीय जनता पार्टी म्हणून जे नेतृत्वाने ठरवलं आहे त्याला अनुषंगाने आम्ही आमची भूमिका मांडतो. जर केंद्रीय नेतृत्वाने सूट दिली असती तर जिल्ह्याचं चित्र बदललं असतं आणि भाजपाचे आता जिल्हा परिषद जी येते त्याच्यात पण भाजपाचाच अध्यक्ष बसेल. तर खरंच जर जिल्ह्यात काही ठिकाणी युती झाली नसती, स्वतंत्र लढले असते, तर चित्र बदललं असतं का? आणि जिल्हा परिषदेवरती पण भाजपाचा अध्यक्ष बसू शकेल? नाही, आत्ता या पद्धतीचं काही सांगणं हे योग्य होणार नाही. कारण की आता निवडणुकीच्या तोंडावर आहे. परंतु त्यावेळेला त्या वेळेला कार्यकर्त्यांना हे वाटत होतं की आमच्या ठिकाणी आम्हाला अधिकचं हे मिळू शकतं, यश मिळू शकतं. कारण की हा कामाचा कॉन्फिडन्स आहे, पक्षाची वाढ झालेली आहे, त्या वाढीचा एक आत्मविश्वास त्याच्यातून व्यक्त झालेला आहे. पण आजही या MMR रिजनमध्ये सर्व महापालिकांमध्ये आमचाच महापौर बसणार आहे महायुतीचा. शिवसेना भाजपच्यापैकी जिथे युती नसेल झाली तिथे सुद्धा तिसरा कुठला कोणी पक्षाचा कोणी बसणार नाही आहे या सगळ्या महापालिकांमध्ये. आणि त्याच्यामुळे आज आता जर तरचं बोलणं मला काही योग्य वाटत नाही. कारण की आज आम्ही आता काही ठिकाणी युती म्हणून सामोरे जातो आहे, काही ठिकाणी युती न करता सामोरे जातो आहे. परंतु आमची ताकद वाढलेली आहे, त्याचा उपयोग जो आहे तो शिवसेनेला देखील होईल, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सेनेला त्यांचे त्या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु दोन्ही मिळून आमची फार मोठी ताकद जी आहे ती या MMR रिजनमध्ये निर्माण होऊ शकते. नाही, जर तरचं विचारत नाही, पण एक साधारणतः जसं नाईक म्हणाले की चित्र बदललं असतं, तर खरंच असं झालं असतं का? फक्त नाही, असं आहे ना की शेवटी त्या वेळेच्या वातावरणावर अवलंबून असतं की त्या वेळेला कशा पद्धतीने शेवटी बघा जनता जनार्दनचा आशीर्वाद लागतो. जनता जनार्दनाला जर वाटत असेल की तर त्यावेळेला चित्र बदलतं, नसेल
तर मग आपल्याला यश अपयश हे त्या त्या वेळेला अवलंबून असतं. त्याच्यामुळे आज मी असं सांगू शकत नाही की त्यावेळेला असं झालं असतं तर असं होऊ शकलं असतं. पण मी आज एवढं नक्की सांगू शकतो की ही जी काही ताकद आमची वाढलेली आहे, त्या ताकदीच्यामुळे अधिकाधिक आमचे निवडून येऊ शकतात आणि महायुतीचा सर्व दूर या ठिकाणी महापौर जो आहे तो होऊ शकतो. सर, आपण एकीकडे म्हणतो की आपण ठाणेकरांच्या हिताचाच आपण नेहमी विचार करतो, आपण काम करतो. पण आज आपण बघतोय की ठाणे शहरात पाण्याची समस्या ही खूप गंभीर झालेली आहे आणि आपण गेल्या निवडणुकीत पण आपण म्हटलेलं की म्हणजे धरणाचा विषय आपण नेहमी आपल्या वचननाम्यात आपण दिला होता. पण हे धरण अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे. त्याचं काय कारण आहे? नाही, अनेक आमच्या महाराष्ट्रातल्या देखील नेत्यांनी हे मांडलेलं आहे की अनेक तांत्रिक बाजू, जिथे धरण करायचं होतं तिथल्या लोकांचा विरोध, जागा संपादन करताना विरोध. परंतु हे खरं आहे की अनेक वर्ष जे आहे ते धरणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहिला. पाण्याचे प्रश्न जो आहे तो त्याच्यामुळे जसजशी पहिलं डेस्टिनेशन ठाणं आहे, त्याच्यामुळे जे लोक पहिले येतात ते ठाण्याला प्रिफर करतात आणि त्या अँगलने तिथे बॅलन्स आपण करणं गरजेचं आहे. उंच उंच इमारती होत आहेत आणि निरनिराळ्या ठिकाणी एवढी मोठी वस्ती वाढते, तर त्याला तोंड देण्याकरता आमच्याकडे मास्टर प्लॅन आहे, योजना आहे आणि ती योजनेच्या माध्यमातून मला 100% खात्री आहे की पुढच्या काळामध्ये टँकर मुक्त ठाणे निश्चितपणे आम्ही करू शकतो. सर, लागूनच मी एक प्रश्न विचारते की आपण अनेकदा निवडणुका आल्या तर आपण असं म्हणतो की ठाणे बदलतंय, विकासाच्या दृष्टीने जाहिराती केल्या जातात. तर खरंच वाटतं का ठाणे बदलतंय? नाही, निश्चितपणे बघा की मग ठाण्याच्या एकूण जर तुम्ही टोपोग्राफी बघितली तर ठाण्याला वाहतुकीच्या दृष्टीने जे जे करायला पाहिजे, म्हणजे महायुती सरकार हे भाग्यविधाता आहे MMR रिजनचं. कारण की इकडे 14च्या आधी काय होतं, अहो साधा कोपरी पूल जो आहे तिथे अर्धा तास ट्रॅफिक जाम व्हायचा. मी स्वतः मला अनुभव आहे, कारण मीच त्या ठिकाणी 2011-12ला त्याची कागदपत्र PWDकडनं घेऊन त्याच्या मागे लागलो आणि 14ला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्या कोपरी पुलाचं रुंदीकरण झालं. 8 लेनचा कोपरी पूल झाला. 100 कोटी पहिले सँक्शन झाले, नंतर पुन्हा 150 कोटी सँक्शन झाले आणि आज जो कोपरी, म्हणजे हे उदाहरण आहे. त्या पद्धतीने ठाणं बदलतं आहे. आता तुमच्या इथे मेट्रो आलेली आहे. आता मधलं सरकार जे आहे, ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब करत होते, त्यांनी स्थगितीच दिली होती हो. म्हणजे मेट्रोला जर त्यावेळेला 2-3 वर्षात अशी अडकून नसती पडली तर एव्हाना मेट्रो आपल्याला सबंध धावताना दिसली असती, किंवा इंटरनल अंतर्गत मेट्रोची जी काही आखणी झालेली आहे ती मंजूर झालेली आहे. हे ठाणं बदलतं आहे. निरनिराळ्या ठिकाणी आता नमो गार्डन आम्ही जी केलेली आहे, आपण जाऊन बघितलं तर किती हजारोने लोक त्या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणाहून येतात. त्याच्यामुळे ठाणं हे ऐतिहासिक शहर पण आहे आणि सांस्कृतिक शहर पण आहे. ठाण्याचा ठाणेपण पण ठेवत असताना त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला निर्माण करायला पाहिजे. ते होत आहेत. मेट्रो असेल, रेल्वेच्या निरनिराळ्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील आणि मेन कोंडीमुक्त ठाणे करण्याकरता हे ट्रक ट्रॅफिक जो आहे तो बाहेरच्या बाहेर जाण्याकरता जे काही कामं चालू आहेत की ती या 1-1.5 वर्षामध्ये जर संपल्यानंतर इतकं सुंदर अशा प्रकारे कोंडीमुक्त राहील की कोस्टल रोड झाला, त्याच्यानंतर गडकरी साहेबांच्या माध्यमातून जो दिल्ली ते मुंबई रस्ता आलेला आहे त्या माध्यमातून देखील ट्रक ट्रॅफिक आणि हा जो आहे तो डायव्हर्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे ठाणं जे आता या सगळ्या यांनी वेढलेलं आहे ते मुक्त होणार आहे आणि त्यामुळे घोडबंदर असो किंवा सगळ्या ठिकाणचा हा ट्रॅफिक जो आहे वाहनांचा तो देखील सुकर होईल आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ठाणं बदलतं आहे आणि त्याला तेवढं गती देऊन त्या ठिकाणी पारदर्शीपणे काम करण्याची जी गरज आहे ती आत्ता महायुती सरकार म्हणून आम्ही जर त्या ठिकाणी आलो तर आम्ही ते बदलून दाखवू. आपण उल्लेख केला की आपण नमो गार्डन किंवा विविध विकास कामं करतोय, पण ठाणे हे तलावांचं शहर किंवा ठाण्याची निसर्ग संपदा मानली जाते, तर ती कुठेतरी कमी होतीये किंवा काँक्रिटीकरण होतंय. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? बघा, ठाण्याला म्हणजे फारच पूर्वी, कारण मी तर ठाणेकर आहे, 102 तलाव होते.
फार पुराणकालीन इथे इतिहास आहे. हे कोपनेश्वर मंदिर आहे. त्या कोपनेश्वर मंदिराला मासुंबाजा तलावाचं पाणी जे आहे ते त्याला लागत होतं, टच व्हायचा. मधला जो रस्ता झाल्यानंतर एवढं तिथे ठाणा हे होतं. पण आता जे अवेलेबल तलाव आहेत त्याच्याकरता केंद्र राज्य सरकारचा निधी येऊन त्याचं पूर्णपणे तलावाचं संवर्धनाचं काम जे आहे ते पुढच्या काळात पूर्ण होणार आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही देखील तिथे योग्य पद्धतीने होते की नाही ते बघणार आहोत. कारण की तलावाचं संवर्धन, जुन्या जुन्या ज्या विहिरी आहेत या विहिरींना देखील पुन्हा त्याचा त्या पुनर्जीवित करणं त्याला म्हणतात आणि त्याला पाणी येणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. आता या शहरामध्ये शेकडोनी विहिरी आहेत. काही भागामध्ये आता त्यांनी महाराष्ट्र शासनाने नगरविकास खात्यातर्फे 50 कोटी रुपये देऊन दिलेले आहे, ते सुरू झालेलं आहे काम. तसं या सिटीमधल्या देखील विहिरींना निधी देऊन त्या देखील पुनर्जीवित करण्याचं काम केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ठाण्याचं ऐतिहासिक पण जे आहे ते टिकवण्याचं काम आम्ही निश्चित करू आणि टिकवलं आहे. बघा, ठाणे पहिली रेल्वे जी आहे बोरीबंदर ते ठाणे ही देशातली पहिली रेल्वे होती. त्याचं इंजिन लावण्याचं काम आम्हीच केलं. मीच त्याचा पाठपुरावा केला आणि स्टेशनच्या जवळ ते इंजिन, कारण का की पुढच्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे की हे पहिलं ठाणं आहे आणि तिथे आपल्याला हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. टाऊन हॉल असेल, टाऊन हॉल 2दा नूतनीकरण केलं आम्ही. कारण काय की त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आपण त्या ठिकाणी अशोक स्तंभ आहे, तिथे जो संविधान चौक केला आहे तो मीच पुढाकार घेतला. कारण तो अशोक स्तंभ हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ठरवून त्या ठिकाणी तो अशोक स्तंभ वर्गणी गोळा करून उभा केला आणि तो काही कारणाने ट्रकच्या धडकेने कोसळला आणि त्याच्यानंतर तो अशोक स्तंभ नाहीसा झाला. पण तो ऐतिहासिक ठेवा जपणूक करायला पाहिजे म्हणून आम्ही तो उभा केला. आज ठाणा जेल जे आहे ते पूर्वी ठाण्याला ते किल्ला होता. पोर्तुगीजांनी 200 वर्ष राज्य केलं आणि पोर्तुगीजांना तिकडून हाकलून लावलं आणि ठाणे मुक्त झालं 1737 साली. तर तिथे क्रांतिकारकांचा इतिहास दडलेला आहे त्या जेलमध्ये. तर ते स्मारक जे आहे त्याचं काम आम्ही करतो. मीच त्या ठिकाणी लक्ष घालून तिकडे 80% काम पूर्ण झालेलं आहे. आणि ते फाशी गेट जो आहे, जो जिथे शेवटच्या 3 क्रांतिकारकांना फाशी दिली त्याच्यानंतर तिथे फाशी दिली गेली नाही, पण फाशी गेट आहे तसाच आहे. आणि त्याच्याच पाठीमागच्या बाजूला ते स्मारक उभं करतो आहे आपण, कारण की इतके क्रांतिकारक तिथे राहिलेले, अगदी स्वातंत्र्यवीरांपासून सगळे. तर तो जागता इतिहास जो आहे तो लोकांना दाखवला पाहिजे. त्याच्यामुळे तलाव जसं आहे तसं ह्या गोष्टी देखील संवर्धन करण्याचं काम आम्ही करतो आहे. कारण की उद्या अशी पुढच्या पिढ्यांना माहिती असता कामा नये की ही सिटी जी आहे ती ही फक्त टॉवर्सची सिटी आहे. याच्या पाठीमागे एक ऐतिहासिक देखील महत्त्व आहे. सांस्कृतिक चळवळ देखील इथे होते, त्याची जपणूक करणं हे आम्ही स्वतःला कर्तव्य समजतो. एकीकडे म्हणतो की ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे, म्हणजे ठाणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. पण म्हणजे गडकरी रंगायतन आहेच, घाणेकर नाट्यगृह आहेच. पण एकीकडे आता म्हणजे गेल्या आधी आपण बघायचो की ठाण्यात बरेचसे कट्टे चालायचे, सांस्कृतिक कट्टे चालायचे. ही चळवळ कुठेतरी हरपल्यासारखं वाटतंय का गेल्या काही वर्षात? नाही, अशा प्रकारचे 20 कट्टे ठाण्यामध्ये चालतात. कारण की मधल्या काळामध्ये 14 कट्टे चालवणाऱ्यांचा मीच सत्कार केला. कारण त्या चळवळीमधला मी पण एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी फक्त या ठिकाणी भास्कर कॉलनीमध्ये अत्रे कट्टा चालायचा, एकच कट्टा. परंतु आता आपण म्हणजे ब्रह्मांड जे आहेत, ब्रह्मांड कट्टा जो आहे त्यांचेच जवळजवळ 5-6 निर्णया त्यांनी संगीतापासून साहित्यापासून असे निर्णय सुरू केलेले आहेत. अगदी कळव्यापर्यंत, खारेगावपर्यंत निर्णया भागामध्ये अशा प्रकारचे लोक सहभागातून हे कट्टे चालू आहेत. आणि माझं तर हा दावा आहे की ठाणे ही महाराष्ट्राची उपराजधानी नाही, ही सांस्कृतिक राजधानी ठाणे ही महाराष्ट्राची झालेली आहे. इतक्या प्रकारचं निरनिराळ्या क्षेत्रातले लोक राहतात, कलाकार राहतात, तंत्रज्ञ राहतात, सिनेनाट्यसृष्टीतले लोक राहतात, म्हणून सांस्कृतिक राजधानी नाही. पण इकडे त्या दृष्टीने निरनिराळ्या चळवळी देखील. बघा, इकडे 200-250 वर्ष जुनी ग्रंथसंग्रहालय आहे. ही संस्कृतीची ओळख आहे त्या शहराची. ज्या शहरामध्ये जुनी ग्रंथसंग्रहालय आहेत
तर आपण समजायचं त्याची संस्कृतीची ओळख त्याच्यावरनं कळते. आणि त्याच्यामुळे ही जी काही सांस्कृतिक आहे आता कोपनेश्वरच्या मंदिरापासून नववर्ष यात्रा जी निघते, तर जगामध्ये डोंबिवलीनंतर ठाणेच आहे की पहिली नववर्ष यात्रा सुरू करून तो जो नववर्ष दिवस आहे तो सगळ्यांना ठाण्यातल्या लोकांना सहभागी करून ही नववर्ष यात्रा, आणि त्याच्या पण निर्णया ठिकाणी आता नववर्ष यात्रा निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे असं आपण म्हणूच शकत नाही की सांस्कृतिक ठेवा किंवा सांस्कृतिकपण हे हरवलेलं आहे. एकही हॉल किंवा थिएटर जे आहे ते शनिवार रविवार या ठिकाणी मिळत नाही, एवढ्या प्रकारचे छोटे मोठे. आणि त्याच्याकरताच आम्ही टाऊन हॉलच्या पाठीमागे जी मोठं उभं केलेलं आहे की अल्प दरामध्ये देखील लोकांना परवडेल असं त्या ठिकाणी ते चाललं पाहिजे. एखादा पोवाड्याचा कार्यक्रम, एखादा गाण्याचा कार्यक्रम, आणि त्याच्याकरता ठाण्याला आता अधिक जागांची पण गरज आहे हे सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याकरता, आणि ती देखील त्याची पण आमच्या डोक्यामध्ये काही योजना आहे. सर, मगाशी तुम्ही घोडबंदरच्या कोंडीचा उल्लेख केला. आता काही दिवसांपासून घोडबंदर आणि मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता मर्जिंगचं काम सुरू आहे. तर अनेक तिकडचे लोक आहेत जे त्या आसपासच्या सेवा रस्त्याच्या आसपास राहतात, त्यांचा विरोध आहे त्या प्रकल्पाला. आपण देखील हिरानंदानीच्या इकडे विरोध केलेला आहे. तर भाजपची नेमकी भूमिका काय? कारण शिवसेना शिंदे जे आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की सेवा रस्ता मर्ज केल्याने इकडची वाहतूक कोंडी सुटणार आहे. नाही, कसं आहे बघा, घोडबंदर वासियांचं काय म्हणणं आहे, कुठलाही योजना मी आयुक्तांना पण नेहमी सांगतो की तुम्ही तिथल्या लोकांना तर विश्वासात घेणार की नाही. तुम्ही येणार, 3 वर्ष थांबणार आणि निघून जाणार. ठाण्यात आम्हीच आहोत ना वर्षानुवर्ष राहणार इथले लोक. तर तुम्ही त्यांना विचारून त्यांना, आणि ती पद्धतच आहे, लोकांचे काही आक्षेप असतील, काही सूचना असतील त्या घ्यायला पाहिजे. हा जो काही झालेला आहे हा प्रशासनाने देखील लोकांच्या कुठल्याही सूचना, कुठल्याही आक्षेप काही न विचारात घेता त्यांनी तो निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यामुळे मी शासनाला पण सांगितलं की बघा, हा सर्व्हिस रोड हा तुम्ही करणार म्हणूनच या आस्थापनांना महापालिकेने परवानगी दिलेली आहे. नाहीतर महापालिकेने या बाजूला जेवढी इमारती आहेत किंवा आस्थापना आहेत त्याला परवानगी दिली नसती. कुठल्याही हायवेला लगेच लागून कुठलीही इमारत येऊ शकत नाही. ॲक्सिडेंट वाढवायचे आहेत का आपल्याला? आणि त्याच्यामुळे आता तुमच्या मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे देखील काही ठिकाणी लेन लहान झालेले आहेत. अनेक दुरुस्तीची कामं चालू आहेत, त्यामुळे लेन लहान झालेले आहेत. अजूनचे ते बाकीची ज्या काही आपले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत ते या 1-1.5 वर्षात पूर्ण झाले की मुळात ट्रक ट्रॅफिकच या बाजूला येणार नाही आहे. आणि त्यामुळे त्या घोडबंदरवासियांचा जो विरोध आहे त्यांना अजिबात याच्यामध्ये नको आहे. मर्जिंग ऑफ सर्व्हिस रोड टू या मुख्य रस्त्याला, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी जाणार नाही आहे. त्याच्यामुळे अपघात वाढणार आहेत, आणि ते वाढले देखील. त्या बाजूला गायमुखपासून जे सुरू झालं काम, ओळ्याच्या इथे देखील माणसं मेली या अपघातावर. आणि त्यामुळे ते टेक्निकली पण मला वाटतं फिजिबल नाही. मी MMRDशी पण बोललो, आणि आता ते एका कन्क्लूड करण्याच्या मनस्थितीत आलेले आहे. त्याच्यामुळे काही वेळेला एखादा निर्णय घेतला जातो, परंतु त्याच्यातले प्रॉज अँड कॉन्स एकदा लक्षात आले की त्या निर्णयामध्ये त्याचा पुनर्विचार करून नवीन काही त्याच्यामध्ये केलं जातं. आता तिथलं काम थांबलं, लोकच उतरले घोडबंदरवासी. मी त्या ठिकाणी जेव्हा गेलो, आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू. त्याच्यामध्ये ज्यांना वाटते की झालं पाहिजे त्यांनाही आम्ही सांगू आणि करून घेऊ. कारण की शेवटी जनमत महत्त्वाचं आहे. जनतेला जर फायदा होणार नाही असं त्यांना वाटत असेल तर आपण त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. माझा हाच मुद्दा याला धरून की मध्यंतरी प्रताप सरनाईक जे आमदार आहे स्थानिक आणि मंत्री, यांनी असं सांगितलं की प्रस्ताव आम्ही जरी दिला असला तरी काही अतिशहाणे अधिकारी, बिनडोक अधिकारी, असं त्यांनी उल्लेख केला स्पष्ट की त्यांनी हे जे नियोजन चुकवलं. म्हणजे जर मेट्रोचा जिना मध्ये उतरवला गेला आहे सर्व्हिस रस्ता आणि मुख्य रस्त्याच्या, आता तिथे अपघात होऊ शकतात रस्ता ओलांडताना. तर काही अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा प्रकार घडला आहे. तर आता आम्ही ती चूक सुधारू आणि तिथे स्टेट ट्रान्सपोर्टची त्या एक वेगळी मार्गिका करू. तर तुम्हालाही वाटतं की हे प्रशासनात कोणाची नेमकी याच्यात चूक होती? बघा, कसं आहे की
त्याच्यातले जे टेक्निकल बघा, आपण कन्सल्टंट नेमतो, करोडो रुपये खर्च करतो. मग हे कन्सल्टंट करतात काय? त्यांचं काम आहे. बघा, या ठाण्यामध्ये वंदना टॉकीजची इथे जो फ्लायओव्हर आहे किंवा त्याच्या पुढचा फ्लायओव्हर आहे, हा फ्लायओव्हर आपल्याला आश्चर्य वाटेल, यांनी हा फक्त सिंगल वे केला होता. तो आमच्या म्हणजे आमच्या साध्या सामान्य माणसाच्या लक्षात आलं आणि मला त्याने सांगितलं की साहेब, हे दोन्ही बाजूने झाला पाहिजे, हा सिंगल वे का करतायत? आणि मग मी त्या संबंधित अधिकारी तिथले जे जे काही असतील त्यांना बोलवलं आणि तिथे त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्यांनी पण ते दुरुस्त केलं. आणि तो आपल्याला डबल वे फ्लायओव्हर बघायला मिळतो, त्याच्या पुढचा देखील डबल वे बघायला मिळतो. अशा म्हणजे मला सुद्धा आश्चर्य, म्हणजे ही सुद्धा एक आपल्याला प्रश्न आहे की मग ज्यांना आपण नेमतो हे करतात काय? का आपण सांगू तेच धोरण आणि आम्ही जे म्हणू तेच तोरण, अशा पद्धतीची भूमिका आहे का? तर ती असता कामा नये. त्यांनी त्याचा साधक बाधक सगळा हे करायला पाहिजे होता. मला तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की यांनी आम्हाला सुद्धा माहिती नाही दिलेली नीट, MMRDA. असं काही वेळेला जे कोऑर्डिनेशनचा अभाव जो होतो त्याच्यामुळे काही वेळेला गडबड होते आणि त्याचं नियोजन जे आहे त्या नियोजनाला फटका बसतो. प्रशासनाचं नियोजन चुकलं असं चुकतं ना प्रशासनाचं. मी तर तुम्हाला उदाहरणं दिली ही दोन्ही, की जी मी स्वतः मला तर त्याच्यातलं तंत्रज्ञान नसून सुद्धा मी दुरुस्त करायला लावले, त्यांना ते पटलं. त्याच्यामुळे त्यांनी असं करता कामा नये. याच कार्यक्रमात आनंद परांजपे बोललेले की ठाणे हा प्रकल्पांच्या ओझ्याखाली पिचला आहे. म्हणजे एक प्रकल्प संपत नाही तर दुसरा प्रकल्प चालू होतं. प्लस त्यांनी हा पण प्रश्न विचारला की जुन्या ठाण्यामध्ये मेट्रोची गरजच नाही, म्हणजे 12,000 कोटी रुपयांचा खर्च केला जातोय. मग खरंच ठाणेकरांना हा विकास पाहिजे का? म्हणजे की प्रदूषण वाढतंय, वाहतूक कोंडी वाढते, अशा वेळी हे प्रकल्प जे लादले जात आहेत ह्यावरती तुम्ही कधी असं म्हणजे आवाज उठवणार आहे की ठाणेकरांसाठी? नाही, कसं आहे माहिती आहे का, की त्यांचं हे आणि मत पर्यावरणवाद्यांनी पण तोच प्रश्न विचारला, म्हणजे याच कार्यक्रमामध्ये की त्यांनी तो प्रश्न विचारला की त्यांनी तो पण उल्लेख केला की ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा प्रकल्प हा लादला गेला, म्हणजे त्याच्याने अजून कोंडी वाढणार आहे, म्हणजे जी घोडबंदरच्या साईडची. तर त्यावरती तुमचं कसं? नाही, कसं आहे, हे त्यांचं जरी मत असलं तरी पण एखाद्या शहराची ज्या वेळेला पॉप्युलेशन आणि त्या ठिकाणी वाढती झपाट्याने, म्हणजे MMRDA सर्वात जास्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाण्याची वाढलेली आहे लोकसंख्या, तर त्याला अनुसरून तुम्ही जर प्रकल्प केले नाही तर तुम्ही कसं त्यांना समाधानी करू शकता? आणि त्याच्यामुळे ही इंटरनल जी काही मेट्रो आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती पण केली आम्ही. म्हणजे मीच आवाज उठवला होता, कारण की अनेक इमारती ज्या आहेत त्या पाडायला लागणार होत्या, त्यांना शिफ्ट करायला लागणार होतं. तर त्यांनी अलाइनमेंट बदलून निरनिराळ्या त्याच्यात युक्त्या करून टेक्निकली बदलल्या आणि 27-28 स्टेशन्स बघा, की ठाण्याला वाहतूक कोंडीतून हे देखील मोकळं करायला फायदा आहे या इंटरनल मेट्रोचा. आणि कधी पण पुढच्या 25-30 वर्षाचा विचार करून तुम्हाला प्रकल्प राबवायचे असतात. आणि ही इंटरनल मेट्रो जर झाली तर बघा, इतका मोठा भार हलका होणार आहे रस्त्यावरचा. रस्ते तर आणखीन काही दुप्पट चौपट होऊ शकत नाहीत, परंतु ह्याचा उपयोग जो आहे तो पूर्ण रिंग रूट जो आहे ठाण्याचा इंटरनल मेट्रोच्या मध्ये, त्याचा पण उपयोग होईल आणि मुंबईची जी मेट्रो आहे त्याचाही उपयोग होईल. रेल्वेचा भार हलका होईल. आज रेल्वेवर 10 लाख कम्युटर्स रोज प्रवास करतात या शहरामध्ये आणि तो ओव्हर बर्डन आहे त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे हे प्रकल्प आले पाहिजेत, परंतु ते सुनियोजित पाहिजेत आणि पारदर्शी पाहिजेत आणि त्या ठिकाणी योग्य त्या नियोजित वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजे. हा मात्र अतिशय ज्याला म्हणता येईल कटाक्ष, पारदर्शक, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी आणि त्या सुनियोजित वेळेमध्ये झाले पाहिजेत. ज्या वेळेला प्रकल्प लांबतात त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण व्हायला लागतात. पण प्रकल्प होणं याचा निश्चित फायदा आहे. पण हे जे प्रकल्प सुरू आहेत ते वेळेत होत नाही आहेत, म्हणजे मेट्रो असेल किंवा इतर प्रकल्प असतील, तर त्याचं कारण काय? आणि दुसरं असं की ह्या ज्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, म्हणजे बोरिवली टनलला झाली, तिकडे कोस्टलला होणार आहे, घोडबंदर रस्त्यासाठी केली गेली आणि आता साकेत रस्त्यासाठी सुरू आहे, तर हजारो वृक्षांची तोड सुरू आहे. तर हे त्याच्यामुळे प्रदूषणावर, पर्यावरणावर काय परिणाम होतोय का? आणि काय वाटतं तुम्हाला हे सगळं? नाही, हा नेहमीच सगळीकडेच प्रश्न असतो जगामध्ये.
की पर्यावरण पण ठेवायचं आहे आणि विकास पण करायचा आहे. आणि त्याच्यामधला जर तुम्ही मध्यबिंदू साधला नाही, आता अनेक गोष्टीच्या उपाय त्यांनी केलेले आहेत, की समजा तुम्ही अमुक एक ठिकाणी ही झाडं तोडली, तर तुम्ही एवढी झाडं लावली पाहिजेत, असे काही गोष्टी त्यांनी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी हानी होऊन प्रकल्प कसा राबवला जाईल याकडे देखील कटाक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण पर्यावरण हा डोळ्यासमोर ठेवूनच विकासाची दिशा जी आहे ती काही ठिकाणी झालेली आहे. काही ठिकाणी हा समतोल जो आहे तो साधला गेला नसेल, तर तो साधणं हे देखील गरजेचं आहे. ठाण्यात तसं होताना दिसतंय. नाही, ठाण्यामध्ये आता निरनिराळ्या त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आम्ही देखील प्रशासनाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यावरच्या उपाययोजना नाही केल्या तर शेवटी संबंध पर्यावरणाचाच इथं जर ऱ्हास झाला तर ती योग्य होणार नाही. आणि चुकीच्या पद्धतीने जर कोणी त्या ठिकाणी बसलेले अधिकारी काही निर्णय जे आहेत ते रेटून नेत असतील कुठल्या तरी दबावाखाली, तर ते देखील योग्य नाही. त्याला योग्य तो न्याय देखील त्या ठिकाणी देऊन तुम्ही प्रकल्प जे आहेत ते राबवायला पाहिजे. थोडंसं घोडबंदरकडे येऊया. घोडबंदरमध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती बांधकामांना परवानगी दिली जाते आणि असं दिसतंय की तिकडच्या जे टॉवर्स आहेत त्यांना कोट्यवधीचं बिल भरावं लागलेलं आहे पाण्याचं. तर हां, टँकरचं. तर हा विकास नेमका बिल्डर्सचा विकास आहे की शहराचा विकास आहे? नाही, मी मगाशी जसं सांगितलं की त्याची पाण्याची आता मध्यंतरी आम्ही 7 MLD पाणी वाढवून आणलं होतं. मीच खूप पाठपुरावा केला होता मुंबई महापालिकेकडे. पण तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की एकीकडे 50-50 मजल्याचे टॉवर इतके मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आवश्यक लागणारी यंत्रणा त्या ठिकाणी उभी नाही झाली तर ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे पाण्यात तर माझ्याकडेच ते आले होते, लाखो रुपयाची बिलं भरत आहेत ते आणि त्यांना EMI पण भरायला लागतो आणि हे पण भरायला लागतं. तर त्याच्यावर उपाययोजना जी आहे ती तयार झालेली आहे. महापालिकेच्या माध्यमातून आमच्या 2-3 वेळा मिटिंग झाल्या आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही म्हणजे भातसाचं पाणी तरी राज्य पातळीवर होईल, पण स्टेमच्या माध्यमातून देखील तिकडे जे पाणी जाते ते आलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी देता येईल आणि ते निश्चितपणे ती योजना जी आहे ती कार्यान्वित होईल. उशीर आणि बाकीचं जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर ते तर टार्गेट आहेच, ते लाँग टर्म करता मोठ्या प्रमाणात उपयोगी होईल. पण म्हणूनच या इमारतीला परवानग्या त्यांनी आराखडा कोर्टासमोर सादर केला. कारण की मला आठवतं आहे की 5 वर्षापूर्वी कोर्टाने स्थगिती दिली होती की इमारतीच्या बांधकामाला तुम्ही परवानगी देऊ नका म्हणून. कारण की काही लोक कोर्टात पण गेले होते. पण त्यांना आता आराखडा दिल्यामुळे कोर्टाने ती परवानगी जी आहे स्टे जो आहे तो उठवला आणि त्या दृष्टीने ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्याकरता आता आम्ही पुढे त्याचा पाठपुरावा करणार आहोत. माझा हाच प्रश्न आहे की एकीकडे विकास होतो म्हणतं, रस्ते प्रकल्प होत आहेत किंवा मोठमोठे प्रकल्प होत आहेत, पण खरंच ठाणेकरांना पाणी, रस्ते, पदपथ ह्या मूलभूत सुविधा मिळत आहेत का? नाही, मूलभूत सुविधा या कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळाल्याच पाहिजेत. ज्यावेळेला आम्ही विकसित ठाण्याच्या निरनिराळ्या योजना लोकांना आम्ही सांगत असतो त्यावेळेला मूळ त्या ठिकाणी आरोग्य सुविधा असेल, शिक्षण असेल, रस्ते आणि पाणी असेल, स्वच्छता असेल, कचरा असेल, याचं योग्य पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत, मग झोपडपट्टीवासियामध्ये राहणारे जे प्रकल्पामध्ये राहणारे आहेत, SRAमध्ये राहणारे आहेत, तर त्यांच्यापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत. आणि आज आता कसं झालं आहे की त्या ठिकाणी ओव्हरबर्डन झालेलं आहे. बघा, ठाणे हे जुनं शहर असल्यामुळे त्याचा पुनर्विकास झाला, त्याच्या इमारती ज्या आहेत त्याची पुनर्बांधणी झाली. मूळ ठाणा सिटीमध्ये देखील ज्या 50-100 वर्ष जुन्या इमारती होत्या त्या पाडल्या. आज आपल्याला सगळीकडे पत्रे लावलेले बघायला मिळतात आणि त्या इमारतींचा पुनर्विकास होतो आहे. ज्या ठिकाणी 40 माणसं राहत होती त्या ठिकाणी 400 माणसं राहायला आली. तर त्यांना आवश्यक ते ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याकरता 2014 नंतर ज्या आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या
पूर्णत्वाला आता काही काळानंतर जेव्हा येतील त्यावेळेला निश्चितपणे या प्रॉब्लेम ज्या आहेत म्हणजे आवश्यक त्या गोष्टी, कारण एवढी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वस्ती वाढली की त्यांना त्या प्रमाणामध्ये सगळं पुरवणं ते विषम झालं. पण त्याच्यावर मात करण्याचं ठोस असा कार्यक्रम आता पुढच्या काळामध्ये आणखीन आम्हाला वेगवान करायला लागेल. हाच प्रश्न आहे की जसं गणेश नाईक म्हणाले होते की युनिफाईड DCR हा जो लागू केला आहे याच्यामुळे शहरांवरती प्रचंड ताण वाढणार आहे आणि हा एक भ्रष्टाचाराचं कुरण आहे. मुळात आता ठाणे शहरात पण जर बघितलं तर तुम्ही म्हणता की बर्डन्स ऑलरेडी वाढलं आहे, तर हा जो युनिफाईड DCR आहे याच्यामुळे जो FSIची खैरात केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे ठाणे शहरावरती काही परिणाम होईल का? आणि दुसरं त्यांनी असंही सांगितलं होतं की हा सरकारचा चुकीचा निर्णय आहे. म्हणजे फडणवीस साहेबांनी जो निर्णय आणला होता, जी योजना आणली होती ती बदलली गेली कालांतराने आणि जी नवीन योजना आणली गेली ती त्याच्यामुळे हा सगळा शहरांवरती परिणाम होणार आहे, शहरांचा विचका होणार आहे. तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? नाही, युनिफाईड DCR जो आहे तर तो बॅलन्स असणं हे तर काळाची गरजच आहे. एकतर्फी तुम्ही बिल्डर लॉबीला फेवर करण्याकरता काही करणं असंही योग्य होत नाही आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही इमारतींच्यासाठी काही व्यवस्थाही केली नाही असंही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ग्रीन झोन असेल किंवा आर झोन असेल याचा एक बॅलन्स हा ठेवणं अत्यावश्यक आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की ते रेटून नेलं आणि FA बघा FSIची वाढ जी आहे ती आम्हीच पाठपुरावा करत होतो, कारण या शहरामध्ये जिथे जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी ते इमारती बांधूच शकत नव्हते. म्हणजे त्याच्याकरता 2-2.5 वर्ष मला पाठपुरावा करायला लागला की जोवरी तुम्ही त्या इमारतीला FSI वाढ करून देत नाही तोपर्यंत ते कुठलाही विकासच जाणार नाही, ते फिजिबल पण होऊ शकणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे असं म्हणता नाही येणार की FSIची वाढ केली म्हणजे ते बिल्डरच्या घशामध्ये. शेवटी रहिवाशांची ती गरज होती त्या ठिकाणी फिजिबल जर करायचं असेल, कारण की काही ठिकाणी 3 मीटर रस्ते, काही ठिकाणी 5 मीटर रस्ते, इतके अरुंद आणि इमारती तिथे बांधायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टीच्या सुधारणा करण्याची गरज होती. उलट त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस हे भाग्यविधाते ठरले, नाहीतर ठाण्याला आज जे सगळीकडे पत्रे दिसत आहेत आपल्याला तो विकासच झाला नसता. ठप्प होतं सगळं, कसं बांधणार आम्ही? आणि त्याच्यामुळे त्यांनी हा FSIची जी वाढ आहे ती त्यांनी केली. दुसरं, ज्यावेळेला निरनिराळे प्रकल्प तुम्ही करता, SRAचे असतील, आता तर क्लस्टरचे क्रांतिकारी योजना आता 5 वर्षापूर्वी आली, त्या क्लस्टरला मिनी क्लस्टरची जोड द्यावी म्हणून माझी आग्रही मागणी आहे ती मी चालू ठेवणार आहे, कारण की ते अतिशय काळाची गरज ठरणार आहे. पण त्यांना देखील तुम्हाला जर FSI नाही दिला, आता SRAच्या बिल्डिंग आहेत तर त्याला जर तुम्ही FSI नाही दिलं तर त्या राहणार कुठे जाऊन लोक? आणि म्हणून देखील या गोष्टी आहेत. पण हे मात्र नक्की आहे की हा बॅलन्स जो आहे तो ठेवणं हे निश्चितपणे अत्यंत गरज आहे. अधिकाऱ्यांवर सगळं सोडून देऊन सुद्धा आपल्याला चालणार नाही. त्याच्यावर नीटपणे तज्ज्ञ लोकांना बसून ठाणेकरांची ठाण्यामध्येही तज्ज्ञ आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन तो बनवला गेलेला असला पाहिजे. नाही, काही आता आमच्या इथे जो केलेला आहे त्याचे काही आक्षेप आहेत, ते आक्षेप देखील लोकांनी घेतलेले आहेत. त्या आक्षेपांचं निरसन करत असताना त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करता येते. बघा, मागच्या वेळेला जो UDC झाला तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली ना, आणि त्याच्यामुळे जर लक्षात आलं तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करून लोकहिताला जे जे चांगलं आहे ते करण्याची सरकारची भूमिका आहे आणि ती देखील केली गेली पाहिजे. ती आम्ही निश्चितपणे करू. आता मी पुन्हा या सगळ्या प्रश्नांकडून पुन्हा एका राजकीय प्रश्नांकडे येतो आहे की आता तुमची युती झाली, अनेक ठिकाणी तुम्ही 40 जागा तुम्ही लढतायत, ते 81 जागा लढतायत. अनेक ठिकाणी तुमच्या पॅनलमध्ये 2 ठिकाणी कमळचे उमेदवार, 2 ठिकाणी धनुष्यबाणाचे उमेदवार, काही ठिकाणी 1 उमेदवार, काही ठिकाणी 3, असं युतीमध्ये तुम्ही लढत आहात. पण काही ठिकाणी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या लोकांनी बंडखोरी केली. जसं घोडबंदरला पॅनल नंबर 1मध्ये आहे रवी घरात आहेत, तिकडे 4मध्ये मीनाक्षी शिंदेंसमोर भूषण भोईर आहे. म्हणजे त्यांच्या त्या पत्नीला
उमेदवारी देऊनसुद्धा त्यांनी अपक्ष भरलेले आहेत अर्ज. त्याच्यानंतर इकडे ह्या ज्या प्रभागात आपण बसलो आहे नौपाडा, भाजपाचा जो बालेकिल्ला मानला जातो, त्या प्रभागात शिंदे सेनेचे किरण नागती यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तिकडे वागळे स्टेटमध्ये इंदिरानगर जो भाजपाचा कोर एरिया आहे, तिथे काही शिवसेनेच्या बंडखोरांनी सपा बसपा याच्यावरती उमेदवारी लढत आहेत, पण सेनेसमोर उमेदवार दिलेला नाही आहे. तर या बंडखोरीचा कसा त्रास होऊ शकतो आणि बंडखोरांना कसं थोपवलं? नाही बघा, आता आमची ही पद्धतच आहे की अशा पद्धतीचं विड्रॉवलच्या नंतर देखील जिथे जिथे बंडखोर राहतात त्या ठिकाणचे पक्षाचे त्या पक्षाच्या बंडखोरांना जे आहे ते पक्षातून निलंबित केलं जातं. आणि त्या प्रकारे आमच्या दोन्ही पक्षाच्या त्या पक्षाचे जे अध्यक्ष असतात त्यांनी पत्रक काढलं आहे, ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते त्यांना निलंबित केलं आहे म्हणून. आणि एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने अपक्ष निवडून येणंही सोपं नसतं. पण अदरवाईज देखील महायुती म्हणून ज्या पद्धतीने हा प्रचाराचा रेटा चाललेला आहे त्याच्यामध्ये फार असा काही कुठे आम्हाला फटका बसेल किंवा फार मोठं आमचं काही नुकसान होईल असं समोर दिसत नाही. पण साधारणतः हे जे बंडखोर आहेत, मुळात शिवसेनेत यापूर्वी बंडखोरांना पक्षाच्या नेत्याने आदेश दिला की ते माघार घ्यायचे. मात्र या निवडणुकीत थोडं वेगळं चित्र दिसतंय. तर हे काय कुरघोडीचं राजकारण आहे का, असं म्हणू शकतो का? नाही, काही वेळेला काय कार्यकर्त्यांची फार इच्छा असते आणि ते मग अगदी फोकस करून ते 5 वर्ष काम केलेलं असतं आणि त्यामुळे बाकीचेही त्यांना सांगतात की बाबा नाही आता लढलंच पाहिजे. अशी कार्यकर्त्यांची एक फळी असते, ती उभी राहते बंडखोर म्हणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन. आता त्यांची काय ते त्यांनाच तुम्ही विचारायला पाहिजे की काय त्यांचे कसे काय उभे राहिलेले आहेत ते. आम्ही अनेक जणांना समजावून विड्रॉ करायला लावले तरी देखील काही लोक जे आहेत ती ज्यांनी ऐकलं नाही त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे. थोडक्यात मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही युती म्हणून एकत्र आलात. दोघंही पक्षांकडनं असंच आग्रह होता की युती होऊ नये म्हणून, म्हणजे शिंदे सेनेकडनं पण आणि तुमच्याकडनं पण. पण आता युती म्हणून तुम्ही एकत्र आलात आणि अनेक ठिकाणी कार्यकर्ते आजही काही अपक्ष उमेदवारांचा प्रचार करतात किंवा काही ठिकाणी असं होताना दिसतंय. तर मतभेद विसरून तुम्ही जरी एकत्र आला असलात तरी तुमच्यातले मनभेद कायम आहेत का? नाही, काही ठिकाणी काय असतं की मनभेदपेक्षा महत्त्वाकांक्षा की त्यांना लढायचंच असतं आणि ते शेवटी हा मनुष्याचं हे आहे. त्याच्यामध्ये काही तुम्ही आम्ही सगळीकडेच अशा प्रकारचं आपल्याला काही वेळेला बघायला मिळत असतं आणि त्याच्यामुळे पक्ष म्हणून मनभेद नाही आहेत. परंतु कार्यकर्त्यांना जी काही असेल त्यांनी त्यामुळे तिकडे ते गेले असतील. परंतु दोन्ही पक्ष मिळून आम्ही त्याला पुरून निश्चितपणे उरू आणि योग्य दिशेने आम्हाला जो अपेक्षित 100+ रिझल्ट आम्हाला अपेक्षित आहे तो निश्चितपणे आम्हाला आणता येईल. सर, आपला जो नौपाडा एरिया आहे तिथे आपला बालेकिल्ला आहे, तुमचा मतदारसंघसुद्धा आहे. पण असं झालेलं आहे की तिकडचे 3 आपले जे उमेदवार आहेत ते वेगळे प्रचार करताना दिसत आहेत आणि एक उमेदवार वेगळा. तर नेमकं काय आहे कारण? नाही, काही वेळेला काय असतं की आपापसामध्ये काही त्यांचे मतभेद असतात, परंतु शेवटी पार्टीने सांगितल्यानंतर ते सुनियोजितपणे एक जरी करत असले तरी ते 4ही जणांना मत द्या म्हणून सांगतात. पत्रक जे त्यांचं आहे ते 4ही जणांच्या असतं. आता 4 जणं आहेत त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, परंतु पक्ष म्हणून आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे आणि ते दुरुस्तपणे निश्चितपणे त्यांनी करायला घेतलेलं आहे. सर, भाजपाचे माजी पदाधिकारी आहेत महेश कदम यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की ठाण्यातील भाजपच्या सर्व नेत्यांनी पक्ष पूर्णपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वाधीन केला आहे. तर तुम्हाला तसं वाटतंय का? नाही, त्यांचं ते मत आहे ना, शेवटी हे नाही आहे हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या रागाच्या भरामध्ये मत व्यक्त केलेलं असेल किंवा दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळे आता हे काही त्यांचा 4था पक्ष बदललेला आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्याच्यावर काही उत्तर देणं काही मला फारसं काही उचित वाटत नाही. पण आता मला ह्याला जोडूनच तोच प्रश्न विचारायचा मी. पक्षाची एवढी ताकद वाढली की प्रत्येक प्रभागांमध्ये कार्यकर्ते लढण्यासाठी तयार होते. शिंदे सेनेविरुद्ध गेले 5 वर्ष संघर्ष करत होते.
आणि निवडणुकीची जेव्हा अंतिम टप्पा आला तेव्हा पक्षाची युती करावी लागते पक्षाला, म्हणजे स्वबळाचं आणि नंतर युती. तर याच्यामुळे पक्षाचं नुकसान होतं आहे का? आणि ही परत शिंदेंसोबत जाण्याची अपरिहार्यता आहे का? नाही, अपरिहार्यता तर अजिबात नाही. आणि पक्षाचं नुकसान याच्यासाठी नाही, कारण की गेली 25-30 वर्षामध्ये आम्ही अनेक वेळेला युती केली, अनेक वेळेला युती केली नाही. मी अगदी संबंध तुम्हाला डहाणूपासून ते बदलापूरपर्यंत सर्व ठिकाणचं तुम्हाला मी स्टॅटिस्टिक सांगू शकतो. पक्ष आमचा वाढायला थांबला नाही. आमचे आमदार पण वाढले, आमचे नगरसेवक पण वाढले. आणि त्याच्यामुळे पक्ष संघटना ही केवळ निवडणूक म्हणून पक्ष संघटना ठेवलेली नसते. आमच्या इथे कार्यकर्त्याला देखील प्रशिक्षित केलं जातं, तशा प्रकारची यंत्रणा आहे. आणि त्याच्यामुळे एका विचाराकरता काम करण्याकरता देखील पक्ष संघटना बांधली जाते. एका एवढ्या मोठ्या जनतेच्या करता काम करण्याकरता पक्ष संघटना आणि कार्यकर्ते काम करत असतात. निवडणूक हा त्याच्यातला एकच छोटा भाग आहे. कारण की आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली तर आम्हाला तर काही माहितीही नव्हतं की निवडणूकच मला जिंकायची आहे, मला हेच व्हायचं आहे आणि तेच व्हायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर एक व्यापक समोर होतं आणि त्याच्यामुळे लोक काम करतात. त्याच्यामुळे पक्ष जी आहे ती याच्यामुळे मागे येतो आहे असं नाही आहे. पक्ष हा आमचा पुढेच जात राहिलेला आहे आणि ते प्रत्यक्ष आपल्याला स्टॅटिस्टिक्स आपण जर समोर ठेवलं तरी सुद्धा लक्षात येईल. मान्य आहे, पण महत्त्वाकांक्षा असते शेवटी. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जर आपला कॅडरवेस पक्ष वाढवायचा असेल तर त्या प्रत्येक वॉर्डामध्ये निवडणूक लढणं अपेक्षित असं. जसं मनसेने मागे निवडणुका लढवल्या नव्हत्या आणि मग त्यांचा पक्षला त्याचा फटका बसला होता. आता भाजपही एवढा प्रत्येक वॉर्डांमध्ये वाढतोय आणि जर त्या कॅडरला लढूच दिलं नाही तर ती पक्ष कसा वाढेल? नाही नाही, पक्ष आमचा चप्पा चप्पा भाजपा. प्रत्येक बूथवर आम्ही आज समजा आम्ही उरलेल्या ठिकाणी लढत नसलो तरी त्या ठिकाणी आमचं सैन्य जे आहे ते पूर्ण काम करते. कारण की निवडणूक हा आमच्या संघटनेच्या कामाचा एक भाग आहे. बाकी अनेक कार्यक्रम कोविडचा काळ असो किंवा अनेक योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना, या सर्वात जास्त आम्ही नेलेल्या आहेत. 55,000 ते 60,000 लोकांपर्यंत आधार कार्ड आपल्या दारी हे मी आणि माझा पक्ष आम्ही स्वतः शिबिरं लावून लोकांपर्यंत नेलेली आहेत. अनेक प्रकारच्या ज्या मोदीजींच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत, मग त्या कामगारांच्या संबंधित असतील किंवा निरनिराळ्या वयोगटातल्या घटकांसंबंधी असतील, शेवटी हे सैन्य जे आहे ते लोकहिताकरता पण आहे. त्याच्यामुळे निवडणूक लढायला मिळाली नाही, आता घरी बसले, या हेतूने किंवा या भूमिकेतून आम्ही कार्यकर्ता तयारच करत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही प्रॉब्लेम नाही. आम्ही पुढे जातच राहतो आणि पार्टी जी आहे ती पक्ष संघटना कार्यकर्ते वाढत जातात. उलट येतात की या पक्षामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील सर्वोच्च पद मिळू शकतं. हे आम्ही खालपर्यंतपासून ते वरपर्यंत मोदीजींपर्यंत हे भारतीय जनता पार्टी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही विचाराकरता चालणाराच पक्ष आम्हाला असला पाहिजे, केवळ निवडणुकाकरता चालणारी संघटना नको. ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ते सतत अशी टीका करतात की ठाणे, नवी मुंबई किंवा मुंबई इथल्या मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे, कारण की भाजप असं तोडायला बघते. प्रत्येक मुंबई असेल किंवा ठाणे असं वेगळं करायला बघते. आणि त्या ठाकरे बंधूंचा ह्या निवडणुकीत, ठाण्यातल्या निवडणुकीत प्रभाव पडेल का? हे दोन असे प्रश्न आहेत. नाही, आता आधीचा जर आपण विचार केला तर आपल्याला स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर आहे की कोणाला किती यश मिळालं आहे, काय मिळालेलं आहे, किंवा लोकसभा विधानसभेचा देखील समोर बघितलं. आणि त्याच्यामुळे आणि मराठी माणसाला आम्ही जेवढा न्याय दिलेला आहे तो निश्चितपणे मराठी माणसाने स्वीकारलेला आहे तो. मग त्या मुंबईच्या संबंधामधला मराठी माणूस मग BDD चाळीतला असो किंवा निरनिराळ्या ठिकाणी राहणारा असो, त्याच्या विकासाकरता आणि मराठी माणसाच्या सन्मानासाठी जे करायचं ते आम्ही केलेलं आहे आणि पुढे देखील करणार आहोत. शेवटचा प्रश्न घेतो मी, की मध्यंतरी निवडणूक जेव्हा आता छाननी प्रक्रिया झाली आणि त्याच्या आधी उमेदवार माघार, तर 6 उमेदवार हे शिंदेसेनेचे बिनविरोध निवडून आले. कल्याण डोंबिवलीत 20 आले, भिवंडीत 6 आले. तर यावरून विरोधकांनी अशी टीका केली गेली की उमेदवार विकत घेण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे आणि ही बिनविरोधचा नवा पॅटर्न आणला गेला आहे. पूर्वी EVM वरती टीका केली जायची आणि आता
बिनविरोधवरून टीका होते. तर नेमका काय हा प्रकार आहे? नाही, मला असं वाटतं की समजा याच्या उलटं झालं असतं किंवा यांची एक 5-10 निवडून आले असते बिनविरोध, तर भूमिका बदलली असती. त्याच्यामुळे असं नाही आहे. शेवटी समोर जे उभे आहेत, आता पक्षाच्या लोकांनी पण माघार घेतली. आता ते काही अपक्ष नव्हते. आता ते तुमचं अपयश आहे की तुम्ही त्यांना नीट प्रशिक्षित करू शकले नाहीत, विचारांनी बांधू शकले नाहीत. त्यांनी विड्रॉ करून टाकलं आणि त्याच्यामुळे तुमचं अपयश असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळालं नाही म्हणून त्याच्याकरता तुम्ही अशा प्रकारचं सांगणं काही योग्य होत नाही. कारण की त्यांच्या लक्षात जेव्हा येतं की अरे हे भरभक्कम लोक आहेत, महायुती झालेली आहे, यांच्यासमोर आपला टिकाव जाणार नाही, तर अनेकांनी काढता पाय घेतला, अनेकांनी फॉर्म विड्रॉ केले. त्याच्यामुळे आपलं झाकण्याकरता तुम्ही खापर फोडणं, कधी EVMवर, कधी निवडणुकाच्या याची चोरी झाली, कधी त्याची चोरी झाली, कधी मतं चोरी झाली, तर ते काही योग्य नाही. तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही काय दिशेने जायला पाहिजे ते ठरवा ना. तुम्ही प्रत्येक वेळेला कधी निवडणूक आयोगाला दोषी ठरवणार, कधी सत्ताधारी पक्षालाच सांगणार की हे निवडणूक आयोग म्हणजे हाच पक्ष आहे, तर त्याने लोकांची दिशाभूल करता येणार नाही. हा महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो अत्यंत सुज्ञ आहे आणि म्हणून विधानसभेला देखील त्यांनी सुज्ञपणे भरभरून आमच्यावर प्रेम केलं आणि आशीर्वाद दिला आहे. तेच म्हणजे बिनविरोधसाठी सत्ता आणि पोलिसांचा वापर केला गेला. म्हणजे मध्यंतरी एक व्हिडिओ पण त्यांनी दाखवला की डेप्युटी CM सरांच्या घरी त्या उमेदवाराला घेऊन जाताना पोलीस दिसतोय. असे बरेचसे आरोप केले गेले. नवी मुंबईत पण गणेश नाईक म्हणतात की हरामाचा पैसा नवी मुंबई जनता घेणार नाही. नेमकं काय आहे हा सत्ता पैसा? आता त्याची तक्रारी झालेल्या आहेत आणि योग्य ठिकाणी त्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल, तर निश्चितपणे ते योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद केळकर साहेब. आपण लोकसंवादमध्ये आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना बरीचशी उत्तरं दिली.